इंद्र इंद्रियोपक्रमणी अध्याय, 8वां अध्याय। अध्याय का उपक्रम। इसके पूर्व के 7वें अध्याय में आहार, आचार और चेष्ट के सम्यक पालन का निर्देश दिया गया है। चेष्ट का संबंध इंद्रियों से है, अतः उसके अनंतर इंद्रिय संबंधित ज्ञान आवश्यक जानकर इस अध्याय का उपक्रम इंद्रियों से किया गया है और उसी आधार पर इस अध्याय का नाम इंद्रियोपक्रमणीय रखा है। इंद्रियाची माहिती या अध्यायात दिलेली आहे, म्हणून या अध्यायाचं नाव इंद्रियोपक्रमणी अध्याय आहे। तर पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि त्या इंद्रियाचा अधिष्ठान, विषय आणि ज्ञान ग्रहण करण्याची पद्धत याच्याबद्दलचं जे अधिकार आहे ते या अध्यायात सांगितलेलं आहे। पुढे वाचा। नंतर पंचक वर्णन का उपक्रम। इह खलु पंचेंद्रियानि पंचेंद्रिय द्रव्यानि पंचेंद्रिय अधिष्ठानानि पंचेंद्रियार्थ पंचेंद्रिय बुद्धयो भवन्ति इयक्तम इंद्रिया अधिकारे। इस इंद्रिय उपक्रमणीय अध्याय में 5 इंद्रिय, 5 इंद्रियों के द्रव्य, 5 इंद्रियों के अधिष्ठान, 5 इंद्रियों के विषय और 5 ही इंद्रियों के ज्ञान है अधिकारी में कहा गया है। पुढे वाचा। मन का अतीन्द्रियत्व। सत्वसंज्ञक मन अतीन्द्रिय है। कुछ विद्वान इसे चेतस कहते हैं। इस मन की क्रिया मन के अपने विषय, सुख दुख, चिंत्य, विचार्य आदि और आत्मा की प्रयत्नशीलता पर निर्भर है। मन सुखादि विषयज्ञान, नेत्र आदि इंद्रियों के स्वविषय रूपादि ज्ञान का प्रमुख कारण है। पुढचं कंटिन्यू वाचा। नंतर मन एक है, एक ही पुरुष में मन अनेक है, ऐसा भ्रम होता है क्योंकि मन कभी स्वार्थ के साथ, कभी इंद्रियार्थ शब्द स्पर्श रूप रस गंध के साथ और कभी संकल्प अनेक प्रकार की योजनाओं के साथ रहने से नाना प्रकार के तर्क वितर्क करने में लगा रहता है। इसी प्रकार कभी वह सत्व गुण के साथ, कभी रजोगुण के साथ और कभी तमोगुण के साथ होने के कारण विविध प्रकार की वह सत्वगुण के साथ कभी विविध प्रकार का प्रतीक होता है, किंतु वह एक ही है और वह एक मन एक ही समय में अनेक विषयों में नहीं प्रवृत्त हो सकता। अतएव एक ही समय में सभी इंद्रियों की प्रवृत्ति नहीं होती, अपितु अलग अलग समय में इंद्रियों की प्रवृत्ति होती है। वक्तव्य आहे, ठीक आहे। आता प्रॅक्टिकली आपल्याला मन जसं दिसतंय, स्वतःवरून त्याचा जर अनुभव घेतला तर मन एका वेळेस एकाच विषयाशी कनेक्ट राहू शकते। तो एकाच वेळेस अनेक विषयाशी कनेक्ट राहू शकत नाही। प्रॅक्टिकली दिसते कसं की आपण कुठला एक विषय हातात घेतला असेल तरी मन जर भटकलं तर मन त्या विषयासोबत कनेक्ट होते, पण पहिल्या विषयाला डिस्कनेक्ट करते। मन एकाच वेळेस जे आहे, कधी स्वार्थाच्या हिशोबाने विचार करायला लागते, कधी इंद्रियाला सुख मिळावं म्हणून विचार करायला लागते। स्वार्थ म्हणजे काय, तर त्याने केलेल्या कुठल्याही सुखदुःखाच्या कल्पना, ठीक आहे, हे त्याचे स्वार्थ आहेत आणि त्या स्वार्थाला अनुसरून तो विचार करायला लागतो। स्व म्हणजे माझ्यासाठी काय सुखाचं आहे, काय दुःखाचं आहे, याच्यापासून त्याची विचाराची शृंखला सुरुवात होते। मग तो कुठलाही विषय असेल, तो त्याच्या संकल्पाबद्दलचा विषय असेल, एखादं नियोजन त्यानं केलं असेल, त्याच्यात तो स्व पहिले इम्पॉर्टंट ठेवतो। कितीही कसाही कुठलाही व्यक्ती असेल, त्याला स्ववर खूप जास्त भर असतो की माझ्यासाठी किंवा माझ्या योजनेसाठी, त्या माझ्या योजनेमध्येही तो स्वलाच इम्पॉर्टंट देतो, ठीक आहे। त्याच्यानंतर माझ्या इंद्रियासाठी म्हणजे जिव्हा असेल, शरीर असेल, मन, त्या गोष्टीचा विचार करताना त्याला आनंद मिळण्यासाठी ज्या ज्या गोष्टी प्रक्रिया लागतील किंवा क्रियाकर्म लागेल तो करण्याचा प्रयत्न करते आणि त्याला सुख देते।
ठीक आहे. मग ते पाची ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून सुख घेणं असो किंवा वेगवेगळ्या योजनामधून त्याला संकल्प केलेला असेल त्या पूर्ण करण्यासाठी योजना केलेल्या असतील, विचार केले असतील, ते पूर्ण करून शरीराला सुख देणं असं झालंय. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी ते सतत तर्कवितर्क करत राहतात. म्हणजे एखादं काम कसं करायचं आहे त्याच्याबद्दलचं नियोजन करतानाही ते स्वला मध्यस्थी ठेवते. म्हणजे सेंट्रलाइज जे कोणी असेल, हां, मन सतत वेगवेगळ्या प्रकारच्या जे आहे तर्कवितर्क करत राहते. हे असं असेल तर असं होईल, तसं नसेल तर तसं होईल. आणि ते वेगवेगळं जरी प्रतीत होत असेल की एकच व्यक्ती कधी स्वार्थी म्हणून विचार करत आहे, तर तेच व्यक्ती निस्वार्थ होऊन एखाद्याची इच्छा पूर्ण करत आहे. ठीक आहे. मग प्रॅक्टिकली दिसताना वेगवेगळ्या मनाच्या भावना दिसतात, वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या निर्णय घेण्याची क्षमता मनामध्ये असते, पण स्वला कधी तो विसरत नाही. स्वकेंद्रित आहे, पण दुसऱ्याला सुख देतानाही तो स्वकेंद्रित अवस्थेतच असतो. ठीक आहे. ही स्वकेंद्रित अवस्था तोडणं हे योगाच्या किंवा इतर समाधी अवस्था किंवा संतोष ज्या आपल्या योगाच्या वेगवेगळ्या कंडिशन सांगितलेल्या आहेत अष्टांग योगामध्ये, त्यात ते तोडायला सांगितलेलं आहे. आणि नंतर मग समाधी अवस्थेकडे जायला सांगितलेलं आहे. तर म्हणजे जाण्याची प्रक्रिया आहे ती, जायला सांगितलेलं नाही, जाण्याची प्रक्रिया आहे. तर मनाच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था दिसते ते इथं वर्णन केलेलं आहे. आणि ते किती प्रॅक्टिकल आहे पाहता. हे सगळ्या गोष्टी आपण रोज करतो ना, ह्या सगळ्या गोष्टी आपण रोज दिवसभर करतो. तर्क वितर्क करतो, एखाद्याबद्दल विचार करताना इथं तू असताना दुसरा विचार करत असताना त्याच्याबद्दल तू जे काही विचार करत आहे त्याच्यामध्ये प्लस मायनस विचार करते की नाही हे बरोबर आहे, नाही आहे. सतत कम्पॅरेटिव्ह मोडमध्ये राहतो आपण. योग्य अयोग्य, चूक बरोबर किंवा माझं चांगलं तिचं वाईट, अशा कम्पॅरेटिव्ह मोडमध्ये राहतो. म्हणजे त्याला तर्क वितर्क आपण म्हणू. पुढे वाच. मन का गुणों से संबंध, यद्यपि मन में सत्व, रज और तम ये तीनों गुण रहते हैं और समय समय पर इनसे मन प्रभावित होता रहता है, तथापि पुरुष का मन बार बार जिस गुण से प्रभावित होकर उसका अनुसरण अधिक करता रहता है, उस पुरुष के मन को उसी गुण वाला कहा जाता है. मन के साथ साथ अग्रसर होकर प्रेरणा देता है. जब मन साथ साथ अग्रसर होकर प्रेरणा देता है तभी इंद्रिया अपने अपने विषयों को ग्रहण करने में समर्थ होती है. आता बरेचदा काय होते की एखाद्या कामात मन लागत नाही असं जेव्हा होते तेव्हा त्याचं मन कुठंतरी दुसरीकडे अडकलेलं असतं. ठीक आहे. म्हणून इंद्रियाचे विषय जे आहे किंवा ज्ञानेंद्रियाचे विषय ग्रहण करण्यासाठी मनाला जे काही कष्ट जातात किंवा असमर्थता दिसते ती त्याचमुळे दिसते. तिथे कनेक्ट दुसरीकडे असते, कनेक्ट दुसरीकडे होण्याचा प्रयत्न करतात. पुढे 5 ज्ञानेंद्रिय इस प्रकार में नेत्र, कर्ण, नासिका, जीवा और त्वचा ये 5 इंद्रिय कहे गए हैं. पुढे 5 इंद्रिय द्रव्य, 5 ज्ञानेंद्रिय के 5 द्रव्य, आकाश, वायु, अग्नि, जल और पृथ्वी ये 5 इंद्रिय श्रोत्र, त्वक, चक्षु, जीवा, घ्राण के क्रमशः 5 द्रव्य है. ज्ञानेंद्रिय के 5 अधिष्ठान, दोनों नेत्र, दोनों कान, दोनों नाक, जीवा और त्वचा ये ज्ञानेंद्रिय के 5 आश्रय या वासस्थान है. ज्ञानेंद्रियों के 5 विषय, 5 ज्ञानेंद्रिय श्रोत्र, त्वक, चक्षु, जीवा, घ्राण के क्रमशः शब्द, स्पर्श, रूप, रस और गंध ये 5 अर्थ का विषय है. 5 इंद्रिय बुद्धियों की उत्पत्ति, चक्षु बुद्धि, श्रोत्र बुद्धि, घ्राण बुद्धि, रसन बुद्धि, स्पर्शन बुद्धि, ये 5 प्रकार की बुद्धियों होती है. ये बुद्धियां इंद्रिय. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की इतर ठिकाणी ज्ञान ग्रहण करण्याच्या पद्धतीमध्ये याचं वर्णन आलेलं आहे. ठीक आहे. पण चरक संहितेमध्ये कसं वर्णन आहे की पंचेंद्रिय बुद्धी सांगितलेली आहे. म्हणजे बुद्धीचे 5 प्रकार आपण म्हणू शकतो. म्हणून कदाचित जे 5ही प्रकारच्या व्यंग आहेत, काही लोकांना डोळ्यांनी दिसत नाही आहे, काही लोकांना कानाने ऐकू येत नाही आहे,
काही लोकांना बोलण्याची क्षमता नाही आहे, काही लोकांना टेस्ट बर्ड्स संपतात, त्यांना टेस्ट कळत नाही आहे, आणि स्पर्श जे आहे अज्ञान होणं है ना, टच फिलिंग कळत नाही आहे, हे सगळे ज्ञानाचे मार्ग आहेत. ठीक आहे, आपल्याला जे नॉलेज होत आहे किंवा जे काही, तर तू पाहशील की आंधळा व्यक्ती डोळे बंद असतानाही फक्त स्पर्शाचं बुद्धी वापरून जी आहे ते ज्ञान ग्रहण करतो. मुका व्यक्ती पुढच्याच्या हावभावावरून अंदाज लावते की याला काय बोलायचं आहे, है ना. बहिरा व्यक्ती है ना, मुका व्यक्तीला त्याच्या इतर कुठल्याही इंद्रियाशी संबंधित हालचालीवरून त्याला ते ज्ञान होतं. त्याला बोलता येत नसेल, तो लिहून ती गोष्ट सांगू शकतो. म्हणजे एक इंद्रिय, पाची इंद्रिय जे आहे ते ज्ञान ग्रहण करून बुद्धीला निर्णय घेण्यासाठी सोपं करतात. तर आपल्या प्रॅक्टिकली आपण जे पंचभौतिक प्रॅक्टिस करतो किंवा पंचमहाभूतांचा विचार करतो, तिथं याच गोष्टीचा विचार करून निदानाच्या बाबतीत त्याचा फायदा करून घेतो. आपण पेशंटला पाहतो, त्याला ऐकतो, त्याला स्पर्श करतो, त्याच्या शरीराचा येणारा गंध, मलमूत्राचा येणारा गंध किंवा त्याच्या विशिष्ट एखाद्या गंधावरून त्याला असलेल्या आजाराचं ज्ञान आपल्याला होते. तर हे पाचीही जे आहे त्याच्यातही सर्वात महत्त्वाचं आहे की आपण नाद घेतो, जे नाद आपण घेतो ना, ते नाद जे आहे, साऊंड जे आहेत, ते आपल्याला त्याच्या शरीराच्या आतमधल्या ज्या गतिविधी आहेत त्याचे व्हायब्रेशन्स किंवा त्याचे जे रेझोनेटिंग साऊंड आहे त्याच्यावरून तरतम भावाने झालेले बदल आपल्याला सांगतात. तर इथे पंच ज्ञानेंद्रिय जे आहेत ते आणि त्याच्यानुसार आलेलं ज्ञान हे प्रॅक्टिकली निदान करण्यासाठी कसं कामी येते त्याचं वर्णन आपण प्रॅक्टिकल पेशंट पाहताना आपण करू शकतो. पुढं अध्यात्म द्रव्य गुणसंग्रह. मन का अर्थ बुद्धि, चक्षु बुद्धि, श्रोत बुद्धि, घ्राण बुद्धि, रसन बुद्धि और स्पर्श बुद्धि और आत्मा, ये अध्यात्म द्रव्य. आतापर्यंत तू चरक किंवा बाकी ठिकाणी वाचलं असेल तेव्हा कुठे बुद्धी या शब्दाचा 5 बायफर्गेशन खूप कमी ठिकाणी दिसते, है ना. पण ते पाची यानेच ज्ञान ग्रहण करते, है ना. म्हणजे बुद्धी फक्त केलेला विचार, तर्क वितर्क नाही आहे. ठीक आहे, तर बुद्धी हे कम्पॅरेटिव्ह ॲनालिसिस करत राहते, सतत पाहिलेल्या गोष्टीचा, सतत ऐकलेल्या गोष्टीचा, सतत स्पर्शातून आलेल्या अनुभवाचा आणि आपण बोललेलं किंवा दुसऱ्याचं ऐकलेलं आपण ज्ञान याच्यातूनच घेतो. तुम्ही मोबाईल पाहताय, यूट्यूबवर काही नवीन काही नॉलेज येते, तुम्ही ग्रहण करत आहे, ते तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि तेच तुम्ही प्रॅक्टिकली दुसरीकडे वापरता. शेवटी काय, ज्ञान ग्रहण करण्याचे जे काही मार्ग आहेत ते हे 5 ज्ञानेंद्रियच आहेत, याच्यातूनच तुम्ही ते नॉलेज घेताय. बुद्धीला असं स्वतःचं काही आहे का, किंवा मनाला काही स्वतःचे व्हेकल आहे का एखादं नॉलेज घेण्यासाठी? नाही आहे. म्हणजे या 5तून जे कलेक्ट होत आहे तेच तुम्ही हे सांगितलेलं आहे. आणि आयुर्वेदात युक्तीला का महत्त्व दिलेलं आहे, कारण या 5चंही नॉलेज फॉल्स असू शकते. म्हणजे डोळ्यांनी पाहिलेलं कदाचित चुकीचं असू शकते. जसं आता आपला कॅमेरा लागलेला आहे, ठीक आहे, CCTV लागलेला आहे, तिथं होणाऱ्या गतिविधी जे आहे, आपण फक्त जर आवाज नाही आहे तर आपण त्याचा अर्थ चुकीचा लावू शकतो. पण जसा आवाज आला तसं मी बोललेले एखादे भाव किंवा बोललेला एखाद्या रागाचा शब्द तो तिथं कलेक्ट झाला आणि त्यावेळेस आपण असं बोललो होतो हे नॉलेज आलं. मग त्या दोघांचाही संबंध लावून नेमका याचा काय अर्थ होता हे समजतं. म्हणून बरेचदा असं मी असं म्हटलोच नव्हतं असं जे वाक्य येते ना, ते त्या सिच्युएशनला धरून नसते आणि म्हणून ते शंका निर्माण करतं. सिच्युएशनला काहीतरी वेगळं अपेक्षित असते आणि बोलल्या वेगळं जाते, म्हणून ती सिच्युएशन हँडल होत नाही आणि मग त्यांना इथे वाद निर्माण होतात. मन का अर्थ बुद्धि आणि आत्मा. द्रव्य गुणों का संग्रह. शुभ अशुभ विषयों की प्रवृत्ति और निवृत्ति का हेतु. शुभ अशुभ विषयों की प्रवृत्ति और निवृत्ति का हेतु. इसी प्रकार द्रव्य के आश्रित कर्म भी शुभाशुभ कर्मों में प्रवृत्ति तथा निवृत्ति का कारण है. यहाँ कर्म से क्रिया का ग्रहण किया जाता है. कुठलीही क्रिया एकतर शुभ असेल किंवा अशुभ असेल. म्हणजे क्रिया करताना त्याची प्रतिक्रिया काय आहे हे आपल्याला माहीत नसतं.
म्हणजे आता जसं समजा हे एखादं मी काम घेतलं, ते सुरुवात करताना आपण त्याचं इमॅजिनेशन जे आहे, काल्पनिक आपली जी कल्पना जी राहते ती एकदम शुभ राहते, पण कर्म ठरवते की ती कशी होणार आहे. म्हणजे आज तुला आयुर्वेद प्रॅक्टिस करण्यासाठी तू जे काही कर्म करत आहे हे ठरवेल की ती शुभ घटना असेल की अशुभ घटना असेल. मग तुझे जे कर्म जर व्यवस्थित नसतील त्याचे रिझल्ट व्यवस्थित नसतील. हे प्रॅक्टिकली दिसते आपल्याला. जर तू ते काम करताना तुझं मनच भटकत असेल इकडं तिकडं, किंवा त्या कामामध्ये तुझं इन्व्हॉल्वमेंट तेवढं नसेल, किंवा पाची तुझे इंद्रिय जे आहेत ते त्या गोष्टीला ग्रहण करण्यासाठी साथ देत नसतील, तर तुझा रिझल्ट तसाच राहील. है ना? हेच आहे. पुढे आता एवढा विचार करतो का आपण? नाही विचार करतो, पण प्रॅक्टिसमध्ये तसंच विचार करून आपल्याला चालवतो. इंद्रियों में एक एक महाभूतों का आधिक्य अनुमान से ज्ञात की गई सभी इंद्रियों पांचों महाभूतों के विकार के समुदायों से बनी है, तो भी इन इंद्रियों में से चक्षु में तेजस, कान में आकाश, नाक में पृथ्वी, रसना में जल और स्पर्शन में वायु का अंश विशेष रूप से है. जिस पदार्थ की अधिकता जो इंद्रिय बनी है विशेष रूप से, वह इंद्रिय उसी भूत से बनी पदार्थ को ग्रहण करती है, उसी की ओर वह जाती है, क्योंकि ग्राह्य पदार्थ जैसा ही उन इंद्रियों का भी स्वभाव है और वे उसी पदार्थ को ग्रहण करने में समर्थ है. आता इथे ग्रहण शक्ती जी आहे त्या इंद्रियाची, त्याच्याबद्दल बोललेलं आहे की ज्याला जे काम दिलेलं आहे त्याने तेच केलं. समजा जर डोळ्यांनी ऐकण्याचं काम केलं तर नाही होणार, त्याला तेच काम दिलेलं आहे. ते चक्षु इंद्रिय आहे तर ते पाहण्याचं काम करेल, पाहून अनालिसिस करेल. पण जर एखादा अब्सेंट आहे, 5 इंद्रियापैकी एखादा अब्सेंट आहे, तर ते त्याची तर्कबुद्धी तशा पद्धतीने लावून त्याचं अनालिसिस करेल. म्हणजे चारही महाभूताचा विचार करून एखादा अब्सेंट असेल तर 4 महाभूत त्याच्याकडे प्रेझेंट आहे, त्याच्यामध्ये त्याची अतिरिक्त शक्ती जी आहे संचारित होऊन त्याचं ज्ञान ग्रहण करण्याची ताकद वाढेल. ठीक आहे. अनुमान से ज्ञात की गई सभी इंद्रिया पंच महाभूतों के विकारों के समुदाय से बनी है, तो भी इन इंद्रियों में से चक्षु में तेज, कान में आकाश, नाक में पृथ्वी, रसना में जल, स्पर्श में वायु का अधिक अंश विशेष रूप से होता है. यांचं काय म्हणणं आहे की प्रॅक्टिकली जे त्याला काम दिलेलं आहे ते तर ते परफेक्ट करतात, पण जेव्हा एखादा अब्सेंट असेल किंवा एखादी गोष्ट नसेल तेव्हा ते बाकीचे इंद्रिय, बाकीचे महाभूत तिथे ऍक्टिव्हेट होतील. म्हणून बरेचदा असं होतं की एखाद्या व्यक्तीला दिसत नाही आहे तर तो जास्त परफेक्ट स्पर्शावरून ॲक्युरेसी दाखवते नॉलेजची. त्याच्या बोलण्याची पद्धत वेगळी असते. तू कधी एखाद्या आंधळ्या माणसाला बोलली का तर तुला लक्षात येईल की त्याच्या बोलण्याचा किंवा त्याला आवाज खूप चांगला दिलेला असेल. म्युझिक त्यांचं चांगलं असतं, किंवा त्यांचं संगीतासंबंधित नॉलेज जास्त चांगलं असतं, किंवा ते पुढच्याच्या हालचालीवरून किंवा स्पर्शावरून एखादी गोष्ट आपल्यापेक्षाही जास्त ॲक्युरेट सांगू शकतात. म्हणजे 5ही महाभूताचं काम ते करतात जरी एखादं महाभूत त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे तरी. ठीक आहे. मग इथं तेच सांगितलेलं आहे की ग्रहण करण्याची क्षमता जी आहे ती 5ची आहे एका ठिकाणी, पण एक जास्त ॲक्टिव्ह आहे. म्हणजे तेज आहे तर तिथे तेजामध्ये 5ही महाभूत आहेत, पण डोळ्यामध्ये जे आहे ते तेज महाभूत प्रॅक्टिकली जास्त हायलाइटेड आहे, किंवा ते त्याचा वर्क जास्त करते, म्हणून ते जास्त अधिकांश. पुढे इंद्रियों के विषय और संयोग का परिणाम. मनोअधिष्ठान इंद्रिय जब अपने अपने विषयों के अधियोग, अयोग या मिथ्यायोग से विकृत हो जाती है, तो अपनी बुद्धि को क्षति पहुंचाती है, और जब अपने अपने विषयों के साथ उनका संयोग होता है तो वो प्राकृत स्थिति में हो जाती है तथा अपनी अपनी बुद्धि को बढ़ाने वाली होती है. ठीक आहे. म्हणजे प्राकृत अप्राकृत परिस्थितीमध्ये ते काम कसं करतं याच्याबद्दलची माहिती. पुढे मन के विषय का सम और विषम योग. मन का अर्थ विषय चिंत्य है. एक बार किसी इंद्रिय द्वारा गृहीत विषय रूप आदि को पुनः बिना इंद्रिय की सहायता से जब मन पकड़ लेता है और उनकी चिंता
करता है तो वह विषय चिंत्य कहलाते हैं। चिंत्य विषय का संयोग मन और मनोबुद्धि की प्रकृति का कारण होता है और चिंत्य का अतियोग, अयोग और मिथ्यायोग मन तथा मनोबुद्धि की विकृति का कारण होता है। आता मन या इंद्रियाविषयी किंवा मन या संकल्पनेविषयी जे त्याची एक जी प्रक्रिया आहे विचार करण्याची, तर्कवितर्क करण्याची, चिंता करण्याची, त्या कन्सेप्टला चिंत्य हा शब्द वापरलेला आहे. इथे काय म्हणलेलं, एक बार किसी इंद्रिय द्वारा ग्रहित विषय रूप आदि को पुनः बिना इंद्रिय की सहायता से जब मन पकड़ लेता है और उसकी चिंता करता है तो वह विषय चिंत्य बन जाता है. आता याचा अर्थ असा की काल समजा एखादी घटना तुझ्यासोबत घडली की एखाद्या घरच्या जवळच्या व्यक्तीने तुझा अपमान केला आणि तो तुला आवडला नाही, किंवा तुझ्या त्या बाकीच्या मनाने त्याचा विचार असा केला की हा माझा स्वचा अपमान आहे, है ना, माझ्यातल्या स्वचा अपमान आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपताना तुला ती गोष्ट जशीच्या तशी आठवते. तो विषय जो आहे तो चिंत्य आहे. चिंत्य म्हणजे काय, इंद्रिय नसतानाही, इंद्रिय ती गोष्ट ग्रहण करत नसतानाही ती गोष्ट तशीच्या तशी बुद्धिपटलावर तयार होणं, या गोष्टीला, या घटनेला चिंत्य असा शब्द वापरलेला आहे. ती घटना घडून सकाळीच गेलेली आहे, पण तरीही ती संध्याकाळपर्यंत तुझ्या मनावर जशीच्या तशी घडते. पण त्यातला तुझ्या स्वला दुखवलेल्या जी घटना आहे तीच तुला वारंवार आठवते. त्याच्या स्वला दुखवलेली गोष्ट तुला आठवत नाही, कारण ती तुझ्या स्वशी संबंधित ती नाही आहे, ती त्याच्या स्वशी संबंधित आहे. त्या पुढच्या व्यक्तीने तुझा जो अपमान केलेला आहे किंवा तुझ्यासोबत जे काही चांगलं वागलेलं आहे ते तुझ्या मनाला चांगलं काय वाटलं हे तुझं स्व सतत सतत जाणवत ठेवते. मग ती प्रॅक्टिकली ती घटना घडून 12 वर्ष झाली असतील, 10 वर्ष झाली असतील, 1000, म्हणजे तुझ्या जन्मापासून घडलेली एखादी घटना पुन्हा पुन्हा आठवते की नाही. लहानपणात एखादी घडलेली घटना तुला आजही तशीच्या तशी आठवते, जसं की कालच घडली होती. भलेही त्याला 10 वर्ष, 20 वर्ष किंवा जन्माच्या सुरुवातीच्या आठवणीच्या दिवसामध्ये ती असेल. आणि म्हणून ती घटना जी चिंत्य या शब्दाशी संबंधित आहे ती पुन्हा पुन्हा आठवून तशा घडणाऱ्या घटनेचा अर्थ लावून मग ती तसं निर्णय घेण्याची क्षमता आपली तयार करते. म्हणजे जर एखादं लहानपणी घडलेली घटना असेल आणि त्याचा तुझ्या मनावर जो परिणाम झाला असेल, ते चित्र तयार झालं असेल, ते चित्र वारंवार तसं घडू नये किंवा घडावं, दोन्ही गोष्टी असतात. आपल्याला एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा घडावं असं वाटतं किंवा एखादी गोष्ट पुन्हा कधीच घडू नये असं वाटतं. आणि मग माणूस तसे निर्णय घेताना घाबरतो. एखाद्याने जर आपल्याला फसवलं असेल तर आपण तशी प्रतिक्रिया देतो, मनाला एक चित्र तयार होते की अशा पद्धतीचे लोक वागले तर समजायचं की ते लोक आपल्याला फसवणार आहे आणि मग अशा लोकांपासून दूर राहायचं. लहानपणी घडलेली असते, फक्त एखादं चॉकलेट देताना कोणीतरी आपल्याला चॉकलेट नाही दिलं पुन्हा, तर आपल्या मनात ते चित्र तयार होते, लोक कामं करून घेतात पण मग काय आपल्याला देत नाहीत, असं एक चित्र तयार झालं. आणि ते चित्र जेव्हा जेव्हा तशी घटना घडते तेव्हा तेव्हा ते पुन्हा आपल्या डोक्यात येते आणि ते लहानपणीचं मन तेच ग्रहण केलेलं ज्ञान पुढच्या व्यक्तीविषयी विदाऊट ॲनालिसिस जे आहे की माणूस बदललेला आहे, घटना बदललेली आहे, परिस्थिती बदलली आहे, कदाचित रिझल्ट वेगळा असू शकते याचा विचार न करता तोच रिपीट निर्णय देते. म्हणून मग तो विश्वास ठेवत नाही, म्हणून तो पुढच्या व्यक्तीवर तेवढ्या कॉन्शियसली निर्णय घेताना बाधील नसते, है ना. कारण मागं असंच माझ्यासोबत घडलं होतं ना, मग मी आता तसं नाही वागू शकत असं तो स्वला सांगते समजून, आणि स्व त्याला सांगते की मागची घटना तुला आठवत नाही का, मग तू ती तशानुसार वाग, निर्णय तसा घे. ठीक आहे, पुढं वाच. चिंत्य विषय का समयोग मन और मनोबुद्धि की प्रकृति स्वस्थावस्था का कारण होता है और चिंत्य का अतियोग, म्हणजे आता जेव्हा लहानपणी अतियोग, एखादी गोष्ट अतियोग म्हणजे एखादा आनंद किंवा एखादी खूप जास्त दुःख, है ना, आणि अयोग विपरीत मनाच्या विरोधी शरीराच्या स्वतःच्या स्वला त्रास देणार किंवा मान्य नसलेले ते अयोग. मिथ्यायोग म्हणजे काहीतरी अशी गडबड की जी तुम्ही कल्पनाच करू शकत नाही, की तुझ्यासोबत घडलेली एखादी अशी घटना की जी दुसऱ्याला सांगू शकत नाही आपण, है ना.
ती घटना जी आहे ती मिथ्यायोग म्हणून ते कलेक्ट झालेलं नॉलेज असते, स्टोअर्ड नॉलेज. आणि हे जे नॉलेज आहे हे त्या त्या वेळेस बाहेर येते. ते मन जी आहे ती ती घटना विसरूच शकत नाही. ना अतियोग झालेला विसरू शकतो, अयोग झालेला विसरू शकतो, किंवा मिथ्यायोग. अशा तुझ्या आयुष्यातल्या कितीतरी घटना असतील जे या 3 कॅटेगरीमध्ये येतात, किंवा माझ्या आयुष्यातल्या. आणि तेव्हा तेव्हा या तिन्ही कॅटेगरी ॲक्टिव्ह असतात, जेव्हा तशीच घटना दिसते, तशाच घटनेशी संबंधित वाचतो, किंवा आपल्या समोर प्रसंग तसा येते, तेव्हा ते आपल्याला नॉलेज देऊन जातं. है ना? तर मनोबुद्धी जी आहे ती विकृत या गोष्टीमुळे होते. जर घटनेचा अर्थ लावला नाही तर मनोबुद्धी विकृत होत नाही. घटनेचा अर्थ लावायला लागणं, कारण की आपल्या मन सतत कुठल्याही गोष्टीचा अर्थ लावतो. म्हणजे माझ्याशी सर का बोलत आहे या गोष्टीचा पण अर्थ लावू शकतो आपण. सरांनी पेन अशीच का पकडलेली आहे याचा पण अर्थ लावू शकतो. सरांनी आज आल्याबरोबर कामं का दिले लोकांना लावून, त्याचा पण एक अर्थ लावू शकतो. मन सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा अर्थ लावतं. मनाचं कामच आहे अर्थ लावणं. बोललं तर का बोललं, नाही बोललं तर का नाही बोललं, है ना? मनाचं काम आहे फक्त अर्थ लावणं, मिनिंग काढणं, एखाद्या गोष्टीचा मिनिंग अर्थ काढणं, आणि तो अर्थ स्वला धरून काढणं. अर्थ कोणाला धरून काढतो? स्वला धरून. म्हणजे मी माझ्याशी संबंधित काही आहे का, मला वेगळं करायचं आहे का, माझ्या बाबतीत निर्णय घ्यायचा आहे का, किंवा अभ्यासाकडे जास्त फोकस करायचा आहे का, असा आपण स्वला धरून एखादा निर्णय घेतो कुठला. मग हे तिन्ही गोष्ट अयोग, अतियोग, मिथ्यायोग आणि त्याचे जे मनोबुद्धीवर झालेले परिणाम, मग ती स्वस्थ असेल तर ती कुठल्याही गोष्टीचा अर्थ लावणार नाही, ती स्वस्थ मनोबुद्धी. आणि कुठल्याही गोष्टीचा अर्थ जर लावत असेल तर ती विकृत मनोबुद्धी. आणि कुठल्याही गोष्टीचा अनाठाही अर्थ लावत असेल तर ती म्हणजे विकृत बुद्धी. मग ते अर्थ न लावणं हे सगळ्यात चांगलं. स्वस्थ व्यक्ती उगाच कुठल्याही गोष्टीचा अर्थ लावत बसत नाही, किंवा लावतील तरी तात्पुरता लावतील. सडनली ते अर्थ असं घडलं पुढे. इंद्रियों को स्वस्थ रखने का निर्देश अनागत बाधा प्रतिषेधार्थ तथा उत्पन्न रोगों के प्रतिषेधार्थ इंद्रियार्थ शब्द स्पर्श रूप रसगंध के सातवें हितकर अनुकूल संयोग के द्वारा तथा वाणी मन एवं शरीर के सभी कर्मों की बुद्धि के द्वारा विवेचन कर सम्यकताएं संबंधित करके स्वाभाविक स्थिति में स्थित मन एवं इंद्रियों को विकृत होने से बचने के लिए प्रयत्नशील रहना चाहिए, और प्रयत्न रोगों के प्रतिकार के लिए देशगुण के विपरीत, काल गुना के विपरीत, रोगों की प्रकृति के विपरीत और रोग के विपरीत गुण वाले आहार विहार का सेवन करना चाहिए. आता मनाला स्वस्थ ठेवणं, इंद्रियाला स्वस्थ ठेवणं हे स्वचं कर्तव्य आहे, आणि स्व त्याच्यासाठीच प्रयत्नशील आहे. ठीक आहे. म्हणजे मी माझ्या शरीराची काळजी घेणं, माझ्या इंद्रियाची काळजी घेणं, माझ्या मनाची काळजी घेणं, मिथ्यायोग अयोग होऊ नये याची काळजी घेण्यासाठी कुठली सदवृत्त पाळायला पाहिजे याचं वर्णन आता इथून पुढे आलेलं आहे. रोग होऊ नये, शरीरालाही वाचवायचं आहे, मनालाही वाचवायचं आहे, आत्म्यालाही शुद्ध ठेवायचं आहे. किती काम आहेत, है ना? एवढे कामं आपल्याला करायचे, आणि सोबत सोबत व्यवहारही पाळायचे. ठीक आहे. मग आता ते करताना काय कर्तव्य भाव ठेवायला पाहिजे याचं वर्णन करताना ते कसं करतात त्याचं वर्णन आहे आता सदवृत्त वर्णन पुढे. सदवृत्त से लाभ शरीर, वाणी और मन के कार्य का संयोग पूर्वक अनुष्ठान अयोग्य देने वाला है, और यह संजनों का आचरण है. इसलिए अपने हित चाहने वाले सभी मनुष्यों को सदैव अपनी स्मृति को जागृत रखते हुए सतर्क का श्रेष्ठ जनों के जैसे आचरण का अच्छा फल तथा दुष्कर्मों का बुरा परिणाम होता है, यह स्मरण सभी सदवृत्तों का पालन करना चाहिए. सदवृत्त का पालन करने से मनुष्य एक ही साथ 2 लाभों को प्राप्त करता है, आरोग्य और इंद्रियों पर विजय. सदवृत्त पालन शरीर, वाणी और मन के कार्यों का समयोग पूर्णक अनुष्ठान आरोग्य देने वाला होता है, और यह सज्जनों का आचरण है. इसलिए अपना हित चाहने वाले सभी मनुष्यों को सदैव अपनी स्मृति को जागृत रखते हुए
सत्कर्म का श्रेष्ठ जनों के जैसा आचरण, अच्छा फल तथा दुष्कर्मों का बुरा परिणाम यह स्मरण में रखते हुए आचरण करना चाहिए. म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर त्याचा काय दुष्परिणाम होऊ शकते, चांगल्या लोकांसोबत राहिल्यानंतर काय फायदा होऊ शकते, चांगल्या व्यक्तीसोबत राहून आपली प्रगती कशी होऊ शकते, दुष्कर्म व्यक्तीसोबत राहून आपली अधोगती कशी होऊ शकते. बऱ्याच लोकांना नाही का कोणा व्यक्तीसोबत राहायचा याचा निर्णयच घेता येत नाही, म्हणून चुकीच्या लोकांसोबत राहून सतत त्यांची अधोगती होत असलेली त्यांच्या लक्षात येत नाही. त्याच त्या लोकांसोबत राहून प्रगती होत नाही तरी ते त्याच्यासोबत राहतात. प्रगती म्हणजे लोक फक्त पैशाच्या बाबतीत होणारी प्रगती एवढाच विचार करतात, पण शरीराची हानी होणारी, बुद्धीची हानी होणारी, समाजातली प्रतिष्ठा, आपण कोणासोबत राहताय याच्यावर ठरते ना. तुम्ही कोणासोबत राहताय याच्यावर तुम्ही कोण आहात हे लोक ठरवतात ना, आणि तुम्ही पण ठरवता. फक्त तुमच्या मनात असलेली जी प्रक्रिया आहे ती काय चालते की मी अशा लोकांसोबत आहे ज्याचा समाजात दबदबा आहे. ते कोण आहे, कसे आहे याचा विचार करत नाही, त्याच्यामुळे आपली काय हानी होत आहे. कारण काही लोकांना आपलाच फायदा घ्यायचा असेल तर आपण त्यांच्यासोबत राहून काय फायदा नाही है ना. कारण की त्यांचं वर्चस्व आपल्यामुळे आहे हे आपल्यालाच लक्षात येत नाही है ना. म्हणजे बरेच आता नाव नाही घेऊ कोणाचं, पण जे सगळे असते त्यांच्या हाताखाली बरेच छोटे छोटे लोक असे राहतात की ते त्याच्या हाताखाली, पण सज्जनासोबत राहून स्वतःची प्रगती आर्थिक जरी झाली नाही तरी मानसिक, शारीरिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून आणि मनाला एक आनंद देणारी राहते. म्हणून लोक सज्जनाची संगती करायला सांगतात, सत्संग म्हणतो ना आपण. तर सत्संग का करायचा आहे तर त्याच्यासोबत भले आर्थिक उन्नती होणार नाही किंवा आर्थिक उन्नती होईल पण थोडी उशिरा होईल, पण ते सत्संगातून शरीर आणि आरोग्य या दोन्हीचं आणि सगळ्यात महत्वाचं इंद्रिय. आत्ता लोकांचं कंट्रोल कुठं नाही आहे, एक तर आरोग्याच्या बाबतीत नाही आहे आणि इंद्रियाच्या बाबतीत नाही. इंद्रियाचं कंट्रोल जर निघून गेलं तर आरोग्याचं आपोआपच ह्यास होते. इकडे इंद्रियाचं कंट्रोल म्हणजे काय, लोक मद्यपान करत आहे, जुगारी लोकांसोबत बसत आहे, असे मित्र निवडत आहे की ज्यांचं स्वतःच अस्तित्व नाही आहे, त्या लोकांसोबत राहून जे आहे स्वतःचं आयुष्य पण खराब करत आहे, समाजात प्रतिष्ठा पण कमी करत आहे. मग अशा लोकांसोबत राहून पुढे आरोग्य टिकेल का, नाही टिकत आहे. म्हणून निर्णय घेताना मन जे विकृत मन आहे ते सतत तशा लोकांकडे जायचा प्रयत्न करते. पण शरीर जर वाचवायचं असेल आणि समाजात आपली व्यवस्था जर वाचवायची असेल तर इंद्रियावर विजय करण्यासाठी आणि आरोग्य प्राप्तीसाठी सतत सद्वृत्तीच्या लोकांसोबत राहणं हेच एकमेव पर्याय. सत्कर्म, श्रेष्ठ जनांसोबत राहणं आणि एखाद्या गोष्टीचा परिणाम वाईट होईल याचा पहिलेच विचार करणं किंवा चांगला होईल. ठीक आहे, इंद्रियासाठी चांगला असेल तर समजायचं की तो निर्णय चुकीचा आहे. म्हणजे मला सहज कोणती गोष्ट मिळत आहे, मला खायला चांगलं मिळत आहे, मला दारू पियायला मिळत आहे, मला अमुक एखादी गोष्ट मिळत आहे, व्यसनाधीनता आहे, कुठल्याही गोष्टीसाठी सुख मिळत आहे, तर ती गोष्ट शरीरासाठी चांगली नाही आहे पण आपण इंद्रियासाठी चांगली आहे. म्हणजे आरोग्य निर्माण करणारी नाही, अनारोग्य निर्माण करणारी आहे. म्हणून मोठे मोठे आजार लोकांना होतात है ना. ते इंद्रियाच्या अधीन जातात ना. दारू पिणारे लोक काय करतात, इंद्रियाच्या अधीन चालले पण शरीराचं नुकसान करत आहे. म्हणजे करोडो रुपये देऊनही ज्या गोष्टीची त्याची व्हॅल्यू मोजता येणार नाही ती आपण खूप काही कमी पैशातच त्याला दुसऱ्याच्या अधीन करून टाकतो. पुढचं सद्वृत्त वर्णन. जिस सद्वृत्त के पालन से आरोग्य और इंद्रिय विजय प्राप्त होता है उस सद्वृत्त का हम यहाँ पूर्ण स्वरूप से उपदेश करेंगे. जैसे दैव, गो, ब्राह्मण, गुरुजन, सिद्धजन और आचार्य की पूजा एवं आदर सत्कार करना चाहिए. अग्नि में प्राप्त समय हवन करे, उत्तम औषधि धारण करे, प्राप्त सायं शरीर के जल स्पर्श करवाए या स्नान करे, मलमार्ग और पैरों को बार बार स्वच्छ करता रहे. एक पक्ष में 3 बार केस, दाढ़ी, मूछ, लोम और नखों को कटवाता रहे. सदा निर्मल और बिना फटे वस्त्र पहने, सदा प्रसन्न रहे और सुगंध से सुगंधितपना रहे. शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी, मनाला स्वस्थ ठेवण्यासाठी ज्या गोष्टी करायच्या ते सांगितलं. जल हे शुद्धीचं
कारण शुद्ध करते. म्हणून जलस्पर्श जे आहे ते सांगितलेलं आहे. ठीक आहे ना? पुढचं सद्वृत्त करणीय सज्जनों जैसे वेश धारण करे, बालों को